वा सूरज वा, मजा आली. कजरी माझ्याशी टक्कर घेऊ नकस. गारोळ्याचा पोर काय मी, मला हरवणं ह्या जन्मात जमणार नाही. मी बी लोहाराची पोर हाय, तुझ्यासारख्या आयऱ्या करायला हार नाही मानायची. एक दिवस नाही तुला पोटावर नाचिवलं तर माझं नाव बी कजरी नाही. जा जा आता घरी जा आणि बाम बीम लाव. तू बी घरी जाऊन इस्त्रीने शेकून घे. एक दिवस मी तुला जिंकून दाखवल्या बिगर राहायची नाही. हा समजा ना. झोपू दे ना. साहेब सकाळ झाली, सूर्य डोक्यावर आलाय. सूर्य डोक्यावर नाही, सूरज तर माझ्या हृदयात उतरलाय. मी मस्करी नाही करीत, फार उशीर झालाय. ओ माय गॉड. सूरज उद्या इथेच. केव्हा? केव्हा तू बिन वाजवशील. आता नको प्लीज. अरे बेबी राणी, आपण आलात. डॅडी कुठे? झोपलेत. रात्री पुन्हा पुन्हा विचारत होते. मी उल्लू बनवलं. काय बनवलंस? उल्लू. बदतमीज नालायक. फार डोक्यावर चढलीस. बेबी राणी, बदतमीजी केली नसती तर मी तर मेले असतेच, पण तुमचेही दिवस भरले असते. सगळं भांड फुटलं असतं. हा कसलं भांड? झुमक्याचं. कसला झुमका? अरे हरवलं तर हाय, पण ध्यान नाही. अरे कुठे पडला? अगं आई काय सांगू, ती वाघीण फार भयानक होती. काय बोलतोस पुरा? अरे थापड्या, लय थापा मारल्यास. इकडे ये. काय झालं ग? वाघीण गावापासून झुमका घालायला लागली. कपटी खोटारड्या. हे कुठं आलं तुझ्या कानात? आज कुठं होतंस राज्याला? बोलूच्या, नाही तर तुझ्या नरडीचा घोट घे. कुणाबरोबर होतंस राज्याला? कपटी खोटारड्या. बोलूच्या, सांग सांग लवकर. कजरी कजरी कजरी, कधी कधी मला तुझी भीती वाटते. मूर्खासारखं काय बी बडबडू लागतेस तू. तुला काय उत्तर देऊ हेच मला कळत नाही. कधी कधी मला तुझा राग येतो आणि काय आणि प्रेम आणि काय, पण तू असं वाकड्या तिकड्या बोलायचं सोडून दे ग. मग हे तुझ्या जवळ कुठं आलं? मला काय ठाऊक नाही कसं आलं. असं मग घे माझ्या गळ्याची शपथ. माझ्या गळ्याची शपथ मला माहित नाही. तुझ्या नाही, माझ्या गळ्याची शपथ घे. तुझी शपथ मला खरंच माहित नाही कुठून आणि कसं आलं. माफ कर मला, माफ कर. पर एक ध्यानात ठेव, मी जिद्दी असेपर्यंत सूरज जर कजरीचा झाला नाही तर कुणाचा बी होणार नाही. हा. ए भोपू, एवढा सजून सजून हिरो आणि कुठे चाललास? मी पण येते तुझ्या संगती. तू कुठे येणार? आधी सांग तू कुठे चाललास, मग मी सांगते. मी का सांगू? मग मी तरी काय म्हणून सांगू? मग जा मसनात. तू चल, मी आलेच. जिथं तू तिथं मी. बघ कजरी. हे बघ चिकन्या. मामा, मावशी, तू तू आईला कशाला बोलतस? तू बापूला का हाका मारतो? बघ कजरी, सकाळ सकाळ डोसकं फिरवू नकस. हा डोसकं तू फिरवतोस माझं. मनात चोर हाय काय? चोरी? कसली चोरी? मी तो सारखं नाही का. तुझा बा जरी आला ना तरी कजरी तुला जाऊ नाही देणार. कुठे चालला होतास? मगच मी तुला जाऊ देणार. नक्की? हा, एकदम नक्की. काम असं आहे की विदेशातून काय गोरे लोक आलेत, फिल्मवाले. त्या लोकांनी एक पुंगी मास्टर हवा, तिकडे चालू मी. पुंगी मास्टर हवा म्हणजे बरोबर नाचणारी हवी असेलच. हो. लय बेस झालं. चल. मला तुला घेऊन जायला काहीच हरकत नाही ग. पण तू बघते मोठे लोक, गोरे लोक, आणि तू बघ कशी फटी कापड. माझं बघ कसं चकाचक आहे का आता नाही. कसं आलास ना लाईनीवर. मी असं करते, काय ते? बापूनी माझ्या लग्नासाठी जी कापड आणली हो. तीच घालून येते. मग लवकर ये. अशी गेले ना अशी आली. लवकर 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 ये. हे लवकर. बघ, काय ग? जाऊ नगस. तुला सोडून कुठे जाऊ मी? सूरज, सूरज. सूरज वाजव बिन, नाचावं असं वाटतंय मला.
आज मी खूप खुश आहे, खूप खुश आहे, खूप खुश आहे. फार खुश होणंही चांगलं नाही. असू निघतात. आसवांचे दिवस गेले सूरज, गेले गेलेत. गेले सूरज गेले. पप्पा आता तुझे दुश्मन राहिले नाही. अजीब गोष्ट आहे की ते दुश्मन नाही राहिले आणि मी दोस्त नाही राहिलो. असं म्हणू नकोस सूरज. जे काही घडलं ते तू विसर. पप्पानी केलेल्या जखमेवर काळाचं मलम लाव. ज्या जखमेवर काळ मलम लावू शकला नाही त्यावर मी कसं लावू? नाही सूरज, नाही. बदल्याची भावना मनातून काढून टाक. विसरून जाते सगळं आणि माझ्या पप्पांना माफ कर. माफ करू? माफ करू त्यांना ज्यांनी गरिबीच्या काळजात सुरा खुपसला? माफ करू त्या हाताना ज्याने अन्याय आणि जुलमाची बरसात केली? माफ करू त्यांना ज्याने एका गरीबाची चापकाने चांबडी सोडून काढली? एका निर्दोषाचा जीव घेतला हे कसं काय विसरू मी? कसं? नाही सूरज, प्रेमाला सुडाच्या आगीत बळी देऊ नकोस. आपण बर्बाद होऊ. आपण आबाद कधी होतो बर्बाद व्हायला? बर्बादी तर केव्हा सुरू झालेली आहे. फक्त आता ते दिवस बदलले आहेत. हेच तर मी सुद्धा म्हणते की ते दिवस आता बदलले. पप्पांना आपल्या चुकीची जाणीव झाली. ते पस्तावलेत सूरज. सगळ्यांसमोर प्रायश्चित्त घेणार आहेत. सूरज, उद्या माझा वाढदिवस आहे. खास तुझ्यासाठी पार्टी ठेवली. तुला सगळ्यांसमोर ते आपलं म्हणतील, तुला इज्जत देतील. ज्याचा मी हकदार आहे तो हक्क तुझे वडील मला देतील? हो सूरज. तर जा सांग ठाकूर रघुवीर सिंगला की गंगू गारवड्याचा मुलगा आपला हक घ्यायला येईल. थँक्यू सूरज. थँक्यू व्हेरी मच. हॅपी बर्थडे रेश्मा. माझ्यातर्फे छोटीशी भेट. थँक्यू. अरे परदेशात राहूनही तुझा देशीपणा गेला नाही. घाल रेशमाच्या गळ्यात स्वतःच्या हातानं. शो डॅड शो. सूरज. सूरज, वाढदिवसाच्या शुभेच्छा. थँक्यू. हा क्षमा तो थी. परवाना भी आ गया. पण हुजूर हा क्षमा परवान्याचा दाव जरा जपून केला, नाहीतर जळून जाल. जळणं परवान्याच्या नशिबात असतं अजित बाबू. तुम्ही तुमचा विचार करा. ज्यांच्या नशिबात फक्त दूरपासूनच तमाशा पाहणं आहे. सिली बॉय, आम्ही तमाशा पाहत नाही, दाखवतो पण. आपण हा धंदा कधी सुरू केलात? आपली लायकी बघून बोल. आपल्या आवाजाची ताकद दाखवू नको. जातीने गालोडे असलो तरी पेशानी लोहार आहे. अरे सूरज बेटा, कसला वाद घालतोय? थोड्या दिवसात तर तुझं या घराशी नातं जुळणार आहे. नाता तसा खूप जुना आहे या घराशी माझा. चल, मी तुला आपल्या पाहुण्यांची भेट घालतो. काही त्यांचं ऐक, काही तुझ्याबद्दल सांग. पाहुण्यांना सोडा. तुम्हाला तरी माझ्याबद्दल काय माहित आहे? तुझ्याबद्दल तर रेश्माने आम्हाला सगळं सांगितलं आहे. आता बाकी काय राहिलंय? जे कालपर्यंत तुम्हाला माहिती होतं आज मला माहित झालंय. काय माहित झालंय? हेच की तुमचा प्राण माझ्या मुठ्ठीत आहे. माझा प्राण? काय बोलतोय? का? रेश्मा तुमचा प्राण नाही? ओ चांगली चेष्टा करतोस. ठाकूर साहेब, मी मस्करी नाही करत. अरे बाबा, सासर जाव्यामध्ये काय खुसफुस चालली आहे आपके उभे. जरा आम्हालाही कळू द्या गारुडी साहेब की या महालात घुसण्याचा मार्ग कधी आणि कसा शोधलात तुम्ही? हा? काय शॉर्टकट मारलात झोपडीतून महालापर्यंत येण्याचा धुमधबाके? पण हा फक्त मार्ग आहे, लक्ष नाही.